नमस्कार मित्रांनो, बी डिकोडर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, पुरुषोत्तम दादा पाटील बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर त्यांनी सूरज चव्हाणबद्दल एक खुलासा केलेला आहे. त्याबद्दलच अधिक माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, पुरुषोत्तम दादांना घरामध्ये स्वतःचं अस्तित्व सिद्ध करता आलं नाही, त्यामुळे त्यांना बिग बॉसच्या घरातून लवकर बाहेर पडावं लागलं. बिग बॉसच्या बाहेर आल्यावर त्यांनी सूरज चव्हाणबद्दल एक मोठं विधान केलेलं आहे. तर काय आहे ते विधान हे आपण जाणून घेऊयात. सूरज चव्हाणबद्दल बोलताना दादा म्हणाले की सूरज निर्मळ मनाचा मुलगा आहे, इतकं की तो महादेवाला वडील मानतो आणि मरी माताला तो आई मानतो. तो मला असं म्हणाला की दादा, माझ्यासाठी मुलगी पाहाल ना तुम्ही? मला आई नाही तर तिला सासूचा जाच होणार नाही, वडील नाही तर सासऱ्याचा जाच होणार नाही, आणि मुलीने मला सांभाळावं, माझं यूट्यूब इंस्टाग्राम तिने सांभाळावं, एवढीच माझी अपेक्षा आहे. माझ्याकडून तिला कुठलाच त्रास होणार नाही, असं म्हणत त्यांनी सूरज चव्हाणचं कौतुक केलं आहे. तसेच सूरज चव्हाण जे काही बोलला त्यावरनं तो किती साधा आणि निर्मळ मनाचा माणूस आहे हे या व्हिडिओतून सिद्ध होते. तसेच सूरजने हे सर्व बोलून प्रेक्षकांचं तसेच पुरुषोत्तम दादांचं मन जिंकलेलं आहे आणि बघता बघता अख्खा महाराष्ट्र त्यांनी डोक्यावर घेतलं आहे. महाराष्ट्रातील जनता त्याला भरभरून प्रेम देत आहे. त्याचं कारण देखील हेच आहे की सूरज चव्हाण सर्वात रिअल आहे. कुठलीही खोटी नाटकं, खोटी भांडणं तो करत नाही आणि एकदम सच्चा मनाचा माणूस आहे आणि टास्क देखील खूप मनापासून आणि सच्चाईने खेळतो. तर मित्रांनो, तुमचं सूरज चव्हाणबद्दल काय मत आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा. तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.